हे बघा किती छान पोह्यांना वाफ आलेली आहे आणि मऊ लुसलुशीत असे तोंडात टाकताच विरघळणारे बटाटे पोहे तयार झालेले आहे। नमस्कार मंडळी, युबी किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे। हे बघा याप्रमाणे मी आज 4 मुठ्ठीचे हे पोहे घेतलेले आहे आणि आता हे मी आधी स्वच्छ पाणी टाकून त्याला खूप घासायचं नाही, फक्त याचं वरचं पाणी जे गढूळ पाणी वगैरे आहे ते निघून जाण्यापुरतं पाणी टाकून आपण याला निथळून घ्यायचं हे पाणी आणि सर्वात आधी हे काम करायचं, पोहे असे करून बाजूला ठेवायचे। हे जाड पोहे आहे। पोहे करताना आपल्याला जाड पोहेच पाहिजे असते। बाजारामध्ये 2 प्रकारचे पोहे असतात, एक पातळ पोहे आणि जाड पोहे। पातळ पोहे आपण चिवड्याकरता वापरतो आणि हे जाड पोहे हे पोह्याकरता वापरतो आणि सर्वात आपल्याला ते नरमच पोहे पाहिजे असते, म्हणून आधी हे काम करायचं। याला आधी पाण्याने असं पाणी टाकून पाणी काढून निथळून घ्यायचं आणि आधी एका बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्या कृतीकडे वळायचं। चला तर आता दुसऱ्या कृतीकडे वळूया। पोह्यात टाकायसाठी मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। हे सर्व साहित्य धुवून घेतलेलं आहे। 2 बटाटे आहे, वाटाणा आहे, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची। तर सर्वात आधी आपण हे बटाटे मी सोलून घेते याप्रमाणे। कांदा सुद्धा त्याला अशी काळपट मेहनी असते, तर त्यामुळे पाहूनच घ्यावा लागतो। तर याप्रमाणे मी हा कांदा असा मी सोलून घेतला आणि सर्व स्वच्छ करून धुवून मगच हा वापरते आहे, कारण की घरी आपण जेव्हा करतो तेव्हा ही एवढी काळजी घेतो आणि ती घ्यायलाच पाहिजे। कांदे सुद्धा बाजारात 2 प्रकारचे असतात, एक हा रेड कलरचा जसा की मी आता चिरलेला आहे आणि एक व्हाईट कलरचे कांदे असतात। याप्रमाणे कांदा स्वच्छ करून घेतला आणि आता हे बटाटे पातळ पातळ असे फोडी करून चिरून घेते आहे। याप्रमाणे मी आता हे सर्व बटाटा असा चिरून घेतला आणि याला चिरला की लगेच पाण्यात ठेवायचं, कारण की बटाटा हा काळा पडतो म्हणून। आपण बटाटा हा पोह्यात टाकतो आहे, त्यामुळे खूप जाड नाही चिरायचा। जेवढा आपल्याच्यानं पातळ होईल तेवढा हा थोडा असा मी थोडा जाड थोडा पातळ असा मी कापून घेते आहे। तर याप्रमाणे बटाटा हा पोह्यामध्ये खूप सुंदर लागतो। आमच्या घरी सगळ्यांना आवडतो, त्यामुळे मी बटाटा नेहमी टाकते आवर्जून। आपल्याला आवडत असेल तर टाकू शकता, नसल्यास रद्द पण करू शकता। याप्रमाणे हे बटाटे चिरून घेतले आणि या बटाट्यामध्ये आधी पाणी टाकून ठेवायचं चिरल्याबरोबर, कारण की बटाटा हा काळा पडतो। तर आता कांदे पण चिरून घेते। कांदे थोडे असे पातळसर लांबटसर चिरते आहे मी। आपण आपल्या आवडीनुसार जसा आपल्याला आकार आवडतो त्याप्रमाणे असे चिरून घ्यायचे। हा कांदा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मी एकच घेतला मोठा, आणि छोटे असते तर 2 घेतले असते। आणि बाकीचं साहित्य सुद्धा पोह्यामध्ये जाणारच आहे, त्यामुळे हे प्रमाण योग्य आहे। तर आता याप्रमाणे मी मिरची पण चिरून घेते आहे। असे बारीक बारीक प्रमाणामध्ये मिरची पण चिरून घेतली। कोथिंबीर सुद्धा धुवूनच घेतली होती, त्यामुळे आता हे पण चिरून घेते। आता हे सर्व आणि कढीपत्ता सुद्धा ताटात काढून घेते। तर याप्रमाणे आता पूर्वतयारी झालेली आहे। आता देऊया आपण फोडणी। हातानिशी असं सर्व साहित्य करून घेतलं की कोणतीही फोडणी असो आपल्याला सोयीची जाते करायला। गॅस ऑन केला, कढई ठेवली, कढई गरम झाली की आता त्यामध्ये टाकलं तेल। थोडं जास्त घेतलं, कारण की यामध्ये आता बटाटे सुद्धा आधी जाणार आणि ते सुद्धा शिजून घ्यायचे आहे। बटाटा नेहमी तेलामध्ये आधी शिजून घ्यायचा, जवळजवळ 80% तो शिजला की बाकीचा मग तो बाकी साहित्यासोबत शिजतो आणि तो चांगला शिजलेला बटाटा असल्यामुळे पोहे छान होतात। नाहीतर तो दाताखाली कच्चा जर बटाटा आला तर पोहे चांगले वाटणार नाही। तेल गरम झालं, आता यामध्ये मोहरी टाकून झाली तडतडली, जिरा टाकला, तडतडला। आता यामध्ये सर्वात आधी टाकला बटाटा। आता हा बटाटा जवळजवळ आपल्याला याच्यामध्येच 80% आता शिजून घ्यायचा आहे। त्यासाठी मी यावर झाकण ठेवून याला वाफेने शिजून घेते, कारण की बटाटाच अशी गोष्ट आहे की त्याला शिजायला वेळ लागतो, बाकी साहित्याला तितका वेळ लागत नाही। त्यामुळे आता याला एक वाफ येऊ देते आणि शिजून घेते। हे बघा बटाट्याचा कलर चेंज झालेला आहे आणि तो जवळजवळ 70-80% शिजलेला आहे। आता यामध्ये मी टाकते आहे वाटाणा पण यामध्ये थोडा वेळ शिजू द्यायचा आणि वाटाणा झाला की
कढीपत्ता, कढीपत्ता झाला की हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हे सर्व साहित्य असं परतत राहायचं. म्हणजे ते प्रत्येकाला आपापला वेळ लागतो असं थोडा थोडा शिजायला, त्याप्रमाणे हे याप्रमाणे परतत राहायचं. घरात वाटाणे असल्यामुळे मी वाटाणे घेतले, कारण की आत्ताच बाजारामध्ये छान वाटाणे आलेले आहे विकायला, वाटाण्याच्या शेंगा, त्याचे वाटाणे काढून घेतले. पण आपल्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी शेंगदाणे पण टाकू शकता, त्यानेसुद्धा पोह्याचा स्वाद खूप छान लागतो. हे आता सर्व परतून मी शिजून घेतलं एवढं. आता यामध्ये टाकते हे मी कांदा. आता कांदासुद्धा यासोबत आपल्याला शिजून घ्यायचा आहे, जवळजवळ थोडासा असा ब्राऊन होईपर्यंत. आणि त्या कांद्यासोबतच आपला राहिलेला बटाटासुद्धा आता शिजणार आहे. आता हा कांदासुद्धा शिजायला आपण थोडा वेळ देऊया. गॅसची पॉवर माझी मीडियम आहे, मीडियममध्ये मी हे सगळं शिजवत आहे. तर याचा आता कलर थोडा चेंज झालेला आहे, म्हणजेच हा आपला कांदा आता झालेला आहे. आता हा बटाटा चेक करून घेऊया शिजला किंवा नाही, कारण की आपल्याला आता यामध्ये टाकायचे आहे पोहे. पोहे टाकायच्या आधी बटाटा चेक करायचा, परफेक्ट आहे. आता यामध्ये जाईल थोडी हळद. पोह्यामध्ये हळद जास्त टाकायची नाही, कलर खूप डार्क झाला की पोहे चांगले दिसत नाही. थोडेसे हळद टाकली आणि थोडी कोथिंबीर मी यामध्ये टाकते आहे. कोथिंबीर यामध्ये टाकल्यामुळं काय होतं की पूर्ण याला आधीच ते पोह्याला लागतं आणि त्यामध्ये आणखी पोह्याचा स्वाद वाढतो. याप्रमाणे मी आता हे पूर्ण मिक्स करून घेतलं. हे बघा, आता हे सर्वात आधी आपण जे काम केलं की पोहे धुवून त्यावर पाणी टाकून ते बाजूला ठेवलेले होते, पाणी काढून त्याचं. तर हे आता पूर्ण पाणी यांनी आटून घेतलं आहे आणि असे हे फुले फुले पोहे असे तयार झालेले आहे. आता हे पोहे आपण या फोडणीमध्ये टाकूया. बघू शकता असे फुलून गेले आहे अगदी पोहे. पूर्ण पोहे टाकून आता हे सगळं यामध्ये आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. पोहे हलक्या हाताने पूर्ण खालून वर असा चमचा करत फिरवायचे, म्हणजे ते पोहे असे खूप तुटताट होणार नाही आणि त्याला एक असे संगीन राहील आणि चांगलं होईल. तर याप्रमाणे हे पोहे असे मिसळून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे 2 वस्तू आणखी, त्या म्हणजे एक म्हणजे मीठ आणि दुसरी म्हणजे थोडी किंचित साखर. तर आता हे मी मीठ टाकून देते आहे पोह्यामध्ये आणि पोहे मीठ टाकल्यानंतर त्याला थोडं मिसळून घेते. हे बघा, याप्रमाणे सगळं हे मिसळून घेतलं. मिसळून घेताना सगळा भाग त्यामध्ये आला पाहिजे. मिसळताना काही भाग सुटला तर तो एका बाजूनी कारण की हे सगळं आपल्याला आता हे गरम होणार कढईमध्ये, त्यामुळे हे सगळं वाफ येणार सगळ्याला, त्यामुळे हे असं मिसळून घेणं महत्त्वाचं आहे. आता यामध्ये थोडी जाईल साखर. साखरेमुळं काय होतं की असा एक हलकासा एक वेगळा असा स्वाद येतो खाताना, असा किंचितसा. तर खूप छान वाटते. मी नेहमी टाकते, अवश्य तुम्ही पण टाकून पाहा. आणि याप्रमाणे मी आता हे छान असं मिसळून घेतलं साखर टाकून. या स्टेपला गॅसची पॉवर खूप मोठी ठेवायची नाही, कमीच ठेवायची. आता सगळं मिसळून झालेलं आहे. आता याला झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊया. थोड्या वेळासाठी वाफ येऊ दिली की असं नरम लुसलुशीत आपले पोहे तयार होणार आहे. वाह, बघा किती सुंदर वाफ पण आलेली आहे आणि लुसलुशीत पोहे तयार झालेले आहे. कोथिंबीर टाकूया आणि प्लेटमध्ये घेऊया, सोबत लिंबूची फोड. चहा पण तयार आहे. तर मंडळी, कशी वाटली आजची पोह्याची रेसिपी?